नमस्कार विद्यार्थी मित्र. तर 9वीच्या लेखन कौशलम विभागामध्ये आपलं स्वागत आहे. वेलकम बॅक वन्स अगेन. तर मागच्या वेळी आपण जो काय व्याकरणाचा भाग आहे तर त्याच्यातले जे भाषा अभ्यास घेतला किम करवाणी याचा आणि त्याचबरोबर भाषासूत्रामध्ये पण त्याचा जो काय भाग आहे त्याच्यातले पण प्रश्नोत्तर आपण घेतले. तर यानंतर आपण आता पान नंबर 19 आणि 20 वर लेखन कौशलम भाग 1 आहे तो बघायचा आहे. तर इथं लेखन कौशलम भाग 1 आहे, त्याच्यातलाच आपल्याला पहिला भाग आता घ्यायचा आहे. म्हणजे हे आपण 2 भागामध्ये घेणार आहे. तर यामध्ये पहिल्यांदा इथं निबंध आहे, 2 निबंध पूर्ण करायचे आहेत. रिकाम्या जागा गाळलेल्या जागा भरा अशा याच्यामध्ये. मंजुषा म्हणजे शब्द संग्रह दिला आहे, शब्द दिलेले आहेत ते योग्य ठिकाणी आपल्याला वापरायचे आहेत. तर ते नाम आहे, सर्वनाम, क्रियापद काय आहे ते ओळखून अर्थ समजून लिहायचे. तर पहिल्या भागामध्ये निबंध आहेत, 2 निबंध आहेत. पहिला आहे तो कालिदास म्हणजेच मम प्रिय कवी, माझं प्रिय कवी कोण आहे ते कालिदास अशा प्रकारे आहे. दुसरा आहे तो गणेशोत्सव, मम प्रिय उत्सव पण आहे किंवा गणेशोत्सव इथं दिलेला आहे. तर अशा दोन्ही शीर्षकांनी परीक्षेमध्ये विचारू शकतात. चाचणीचा आपला जो काही पेपर होता तो फक्त युनिट टेस्ट 20 मार्काचे होते आणि एवढा त्यामध्ये कव्हर झाला नसता. यामध्ये 8 शब्द आहेत, 8 शब्दाला 4 मार्क, 6 शब्दाला 3 मार्क, 6 रिकाम्या जागा भरायला. तर तेवढा प्रश्न 20 मार्कामध्ये बसू शकत नाहीत. हा 6 महिला किंवा आपल्या जे सेमिस्टर एक्झामला अशा प्रकारचे प्रश्न नक्की येणार आहे, कारण त्यावेळी जो काय पेपर आहे तो जास्त मार्काचा असल्यामुळे सगळा फॉर्मॅट त्यामध्ये बसतो. तर इथं पहिल्यांदा निबंधामध्ये 2 आहेत, तर त्यातला आपण 1 बघणार आहे, एकाचे हिंट देऊन तुम्हाला सोडवायला सांगणार आहे. दुसरा आहे संवाद पूर्ती करायचे डायलॉग. तर त्यामध्ये पहिला आहे माता आणि कैलास संवाद. तर इथं असं पण लिहू शकतो किंवा माता असं डॅश किंवा कॉमा पण देऊ शकतो, स्वल्पविराम. तर आई आणि कैलास, मुलाचं नाव कैलास आहे, यांच्यामधला वार्तालाप किंवा डायलॉग जो आहे संवाद आहे. तर मंजुषामध्ये इथं 7 शब्द आहेत. इथं पण जसं दिलं त्याप्रमाणे मंजुषामध्ये इथं 8 शब्द आहेत, इथं मंजुषामध्ये 6 शब्द आहेत. तर 8 शब्दाचं मी सोडून देणार आहे, 6 शब्दाचं हिंट देणार आहे, ते तुम्ही सोडवायचं आहे. या ठिकाणी मंजुषामध्ये 7 शब्द आहेत, आई आणि कैलास याच्यामध्ये. त्यानंतर जो संवादाचा दुसरा भाग, शुभम आणि चिटिका विक्रेता म्हणजे तिकीट विक्रेता, रेल्वे स्थानकावरचा जो काही तिकीट विक्रेता आहे, तर तो भाग संवादाचा दुसरा भाग आणि चित्रवर्णन हे आपल्याला भाग 2 मध्ये घ्यायचं आहे. दुसऱ्या भागामध्ये आपण हे पूर्ण करणार आहोत. तर आत्ता पहिल्या भागामध्ये एकूण निबंध आहे, त्यानंतर संवाद आहे आणि इथं जे आहे ते चित्रवर्णन. हे जे काय इथं आहे चित्रवर्णनमध्ये रक्षाबंधन आहे आणि त्याचबरोबर दुसरं पण आहे बस स्थानकम. तर एकूण 3 याच्यामध्ये प्रत्येकाच्या 2-2 आहेत, एकूण 6 आपल्याला हे जे काय पॅराग्राफ आहेत किंवा रिकाम्या जागा भरून पॅराग्राफ पूर्ण करायचे आहेत. त्यापैकी निबंधाचे 2 आणि त्याचबरोबर संवादचा 1 म्हणजे अर्धा भाग आता आपण बघणार आहोत. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा एक नियम आहे, तो मी आता पण सांगेन आणि नंतर पण हे पुन्हा सांगणार आहे. तर तो म्हणजे यामध्ये पहिल्यांदा जे काही मंजुषेमध्ये दिलेले प्रश्न जे शब्द आहेत ते वाचायचे. इथं मंजुषामध्ये 8 शब्द आहेत, इथं मी उत्तरामध्ये ज्या क्रमानं आहेत ते इथे दिलेले आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं आता 9वीला आपण असेल आणि 10वीला पण, तर त्यामध्ये आपल्याकडे कोणते शब्द आहेत, यामध्ये शब्दसंग्रह जो काय मंजुषामध्ये कंसामध्ये, तर ते पहिल्यांदा वाचायचे कोणते कोणते शब्द आहेत. आणि त्यानंतर 1-2दा ते वाचल्यानंतर ओझरता वाचल्यानंतर मग जर आपण परीक्षेत वाचायला घेतला तर कोणते शब्द कोणत्या ठिकाणी बसू शकतात याचा आपल्याला अंदाज येतो. म्हणून 10वीच्या पण परीक्षेमध्ये जर बघितलं तर मंजुषेमधले शब्द खूप ठिकाणी आता नवीन कृतीपत्रिका किंवा क्वेश्चन पेपर फॉर्मॅटमध्ये पहिल्यांदा दिले जातात. जरी तसं दिलं नाही तरी पहिल्यांदा शब्द वाचायचे आणि नंतर मग हा पॅराग्राफ परीक्षेत वाचायचा. असं केलं तर शब्द कोणते आहेत आणि कोणत्या ठिकाणी ते बसू शकतात याचा लवकर अंदाज येतो. नाहीतर आपण जर समजा इथं पहिला आहे मम प्रिय कवी, पहिल्यांदा रिकाम्या जागा असलेला जो काही पॅराग्राफ वाचला आणि त्यानंतर शब्दसंग्रह आणि पुन्हा ते कोणते शब्द कोणत्या ठिकाणी आहेत तर वेळ जास्त जातो. पण वेळ वाचवण्यासाठी पहिल्यांदा मंजुषा वाचायची, शब्द वाचायचे आणि मग जेव्हा आपण पॅराग्राफ वाचतो त्यावेळी लगेच अंदाज येतो कोणता शब्द कोणत्या ठिकाणी बसू शकतो.
आणि शब्द जास्तीत जास्त 6, 8 वगैरे अशा प्रकारचेच आहेत. एका याच्यामध्येच 10 आहेत, एका दुसरा एक्स्ट्रा जादा पण असतात. तर इथं आता पहिल्यांदा बघा, पहिला निबंध आहे कालिदासचा. तर त्यामध्ये मंजुषामध्ये संस्कृत कवीषु, आणि आपल्याला आता विभक्ती माहिती आहे कवींमध्ये, कथा 6 म्हणजे तो, सप्तकृतया 7 कृती, विविधासु, आता इथं पण सप्तमी आहे, तर विविधासु ते कुठं सप्तमी असेल तिथं येणार. द्वे म्हणजे 2, राजते, विराजते किंवा राजते म्हणजे शोभून दिसणे, भोजराजेन भोजराजाने. तर हे शब्द आहेत आपल्याकडे. आता मग पॅरेग्राफ वाचताना आपल्याला लक्षात येईल की डॅश डॅश कालिदासः शिरोमणी इव, आता इथं शिरोमणीनुसार प्रमाणे शोभून दिसतो, राजते इथे येणार. तर कशामध्ये पहिला इथे कालिदास कशामध्ये शोभून दिसतो, तर संस्कृत कवीषु. तर अशा प्रकारे आपल्याला हे सोपं जाईल. तर पहिल्यांदा आहे की संस्कृत कवीषु कालिदासः शिरोमणी इव राजते. संस्कृत कवींमध्ये कालिदास हा शिरोमणी, मुकुटमणीप्रमाणे विराजते किंवा राजते म्हणजे शोभून दिसतो. तर बघा, एकाच त्याच्यामध्ये आपल्याला 2 रिकाम्या जागा सापडल्या. तस्य डॅश डॅश साहित्य सप्ततारका इव प्रकाशनते. आता सप्ततारका आहे त्यामुळं इथं सप्त आलेलं आहे. तस्य सप्तकृतयः, आता तिसरं तस्य सप्तकृतयः, सप्तकृतयः साहित्य म्हणजे 7 त्यांनी केलेले 7 साहित्य आहे ते 7 तारका, म्हणजे सप्तर्षी या 7 तारका किंवा तारे आहेत त्याप्रमाणे शोधून, म्हणजे आकाशामध्ये जे तारे शोधून दिसतात त्याप्रमाणे, सप्तर्षींप्रमाणे. इव प्रकाशन ते म्हणजे ते प्रकाशमान आहेत, तेजस्वी आहेत. आता इथं पुढं आहे तेन कुमार संभवम रघुवंशम इति डॅश डॅश महाकाव्य रचिते. तर इति त्यानंतर जे काय आहे त्यांनी ही 2 काव्ये लिहिली, महाकाव्ये रचिते म्हणजे द्विवचन आहे, तर द्वे महाकाव्ये रचिते. तर इथलं जे काही द्वे आहे ते या ठिकाणी असणार आहे. नीट तुम्ही पुस्तकात पान नंबर 19, आता पहिल्या भागामध्ये पान नंबर 19 वर नीट लक्ष द्या, आणि पहिलाच पॅरेग्राफ आहे त्यावेळी माझ्या बरोबर राहा तुम्ही, जेणेकरून तुम्हाला समजेल. आता आपण 8 पैकी 4च रिकाम्या जागा बघितल्या आहेत. द्वे महाकाव्य इथं आलेलं आहे, चौथ्याचं द्वे महाकाव्य आहे म्हणून द्वे. आता 5वं डॅश डॅश मालविका अग्निमित्रम विक्रम उर्वशीयम तथा अभिज्ञान शाकुंतलम इति नाटकाने लिखितवान. आता कुणी लिहिली, तर कालिदासाने. तर 6 इथं तेन लिखितम वगैरे नाही आहे, तर प्रथम आहे 6 लिखितवान, तर त्यांनी लिहिली भूतकाळ. 6 लिखितवान आहे त्यामुळे काहीतरी पुल्लिंगी पाहिजे. वान म्हणजे एकवचनी, भवान प्रमाणे. वंत हा नाही, अनेक वचन नाही, एक वचन आहे त्यामुळं पुल्लिंगी एक वचन आहे वान असेल तर त्यामुळं 6 आलेलं आहे. तर याचा संदर्भ घ्यायचा, थोडा अर्थ समजून त्यानुसार हे करायचं आहे. आता पुढचं आहे तस्य मेघदूतम नाम काव्यम डॅश डॅश भाषासु अनुदितम. तर त्यांचं जे मेघदूत हे काव्य आहे ते अनेक भाषांमध्ये त्याचा अनुवाद झालेला आहे. तर इथं काय येणार, विविधासु भाषासु, इथं पण सप्तमी आहे त्यामुळे विविधासु भाषासु, विविध भाषांमध्ये. तर इथं याचा मी संदर्भ कंसामध्ये दिला आहे, कशा प्रकारे इथं द्वे काव्ये कितवान वगैरे अशा प्रकारे. आता पुढच्या शेवटच्या वाक्यामध्ये पण 2 रिकाम्या जागा आहेत पहिल्या वाक्यासारख्या. तर इथं काय आहे, डॅश डॅश सह तस्य नैकाः डॅश डॅश प्रसिद्धाः. सह आहे, सह अव्ययाला तृतीया लागते. हे आपल्याला 8वीला पण किंवा याच्यात जर लक्षात ठेवलं विना किंवा याच्यामध्ये त्यानुसार, तर डॅश डॅश सह. तर इथं काय आलेलं आहे, भोजराजेन सह तस्य नैकाः कथाः प्रसिद्धाः. तर सहला तृतीया म्हणजे भोजराजेन सह, भोजराजाच्या बरोबरच्या कथा, अनेक कथा, नैकाः कथा, अनेक कथा प्रसिद्ध आहेत. आता शेवटी प्रसिद्ध आहेत आणि नैकाः कथा किंवा प्रसिद्ध म्हणजे अनेक वचन असतात, आणि तर सह पुढे आले त्यामुळे तृतीय. तर अशा प्रकारे संदर्भ आपल्याला समजू शकतात. अगदी जर काही समजलं नाही तर पुढचे जे काही सोपे पर्याय आहेत, कधी कधी 6 आहेत किंवा असे काय काय पर्याय आहेत द्वे काव्ये, तर ते पहिल्यांदा लिहून घ्यायचं. मग उरलेले जे काय मंजुषामधले पर्याय आहेत ते उरलेल्या ठिकाणी लिहायला आपल्याला सोपं पडतं. तर पुढचा जो भाग आहे गणेशोत्सव, तर मम प्रिय उत्सव जरी असेल तरी
ते पण शीर्षक आहे गणेशोत्सव हा, असं पण उपशीर्षक इथं देऊ शकतो आपण. तर यामध्ये 6 शब्द आहेत. तर प्रथम शब्द हा प्रथम पठता, तर पहिल्यांदा शब्द वाचायचे आपण आणि तदनंतर परिच्छेद आणि त्यानंतर परिच्छेद वाचायचे मगाशी सांगितल्याप्रमाणे. जर असं केलं तर आपल्याला त्याचे पर्याय द्यायला सोपं होतं. इथं तर 6 पर्याय आहेत. तर इथं मी फक्त सांगणार आहे तुम्हाला. जलाशये म्हणजे जलाशयामध्ये पाण्यामध्ये काय करतात विसर्जन किंवा असं. तर दिने, मोदकही अनेक वचन आहे. दिने म्हणजे कुठल्या दिवशी, मोदक अनेक वचन आहे. आरभते, तिसरं गणेश मूर्ते, गणेश मूर्ते आणि नंतर 6वं पूजयंती अनेक वचन आहे. तर शेवटच्या वाक्यामध्ये पण 2 रिकाम्या जागा आहेत आणि इथं पहिल्या वाक्यामध्ये पण 2 रिकाम्या जागा आहेत आणि मधल्या याच्यामध्ये 1 आहे. काय काय वाक्याला तर रिकाम्या जागा नाही आहे. तर गणेशोत्सवाला या संबंधित 6 रिकाम्या जागा आहेत. बघा कुठल्या ठिकाणी कोणतं योग्य पर्याय हे येतो. तर आता हे 6 मंजुषामधले शब्द बघितले. आता नंतर तुम्ही परिच्छेद गाळलेल्या जागा नंतर बघला तर लगेच समजतंय आपल्याला शब्द माहिती झाले कुठला शब्द कोणत्या ठिकाणी येतो. म्हणून पहिल्यांदा मंजुषातले शब्द वाचायचे आणि नंतर तदनंतर परिच्छेद, त्यानंतर परिच्छेद वाचला तर कुठला शब्द कुठं बसू शकतो याचा अंदाज येतो. तर इथं उदाहरण फक्त मी देणार आहे. भाद्रपद मासस्य चतुर्थे दिने असणार. इथं चतुर्थे दिने गणेशोत्सव हा. आता काय होतं, गणेशोत्सव चतुर्थीला सुरू होतो, आरभते. तदा नैकेषु गृहेषु डॅश डॅश स्थापना भविष्यती. मग या ठिकाणी तिसरं काय आलेलं, नैकेषु अनेक घरांमध्ये कशाची स्थापना भविष्यती, गणेश मूर्ती. पण मूर्तीचा अनेक गणेश मूर्तींची स्थापना होते. इथं मी फक्त तोंडी फक्त तुम्हाला सांगायला लागलं. पुढच्या काय काय याच्यामध्ये परिच्छेदामध्ये पुढच्या ओळीमध्ये काही रिकामी जागा नाही आहे. एष उत्सव कुत्रचित काय काय ठिकाणी अर्धा दिवस, काय काय ठिकाणी 5 किंवा सप्ताह 10 दिवस हा चालतो. आणि तोच एवढ्या दिवसाचा उत्सव झाल्यानंतर अनंतरम मूर्ते हे विसर्जनम, मूर्ते वरच्यासारखं चालेल, मूर्तींचं विसर्जन म्हणून डॅश डॅश क्रियते. कशामध्ये केलं जातं मूर्तीचं विसर्जन, तर या ठिकाणी पहिला येते जलाशये, जलाशयामध्ये केलं जातं. लोकमान्य टिळक महोदयानं सार्वजनिक गणेशोत्सव आरब्धा, याच्यामध्ये रिकामी जागा नाही आहे. भक्ता दुर्वांकुरै पुष्पै मिष्टैहि डॅश डॅशच्या गणेशम. आता शेवटचं ज्यावेळी रिकामी जागा येते त्यावेळी खूप ठिकाणी क्रियापद हे शेवटी येतं. तर इथे शेवटी पूजयंती, कारण इथं काय भक्ता, इथल्यासारखंच भक्ता हा पण एक अनेक वचन आहे. इथं कसा सारखंच, तर भक्ता आहे म्हणून इथं पूजयंती आलेलं आहे. आणि 5वं मिष्टैहि आणि याच्यासारखं, त्यामध्ये पूजेचे सामान आणि नैवेद्यामध्ये काय आलं राहिलेलं आहे आपल्या इथं मोदकैहि, सगळ्याचं अनेक वचन आहे बघा. पुष्पैहि मिष्टैहि म्हणून मोदकैहि पण आलेलं आहे. तर अशा प्रकारे ते हा शब्द जे आहे ते क्रियापद असेल तर क्रिया दाखवतं शेवटचं आहे. इथं विशेषण विशेषसारखं असेल नाही का कथा, तर त्याच्याशी जोडून विविध असो, भाषा असो वगैरे, विवेक अशा प्रकारे संदर्भ त्यानुसार जोडून हे करायचं आणि क्रियापद शेवटी येतं. तर थोडक्यात मी हे दुसऱ्या याचे पण हिंट दिलेले आहेत. महत्त्वाचं आहे की नुसतं या पेज नंबर 19 किंवा 19 वर बघायचं आणि हे नुसतं ऐकायचं नाही आहे. तर या प्रकारे नीट पेज नंबर लेखन कौशल्य एक शीर्षक घालून निबंधन पूरयत आणि एक पहिलं शीर्षक लिहायचं आहे कालिदास किंवा मम प्रिय कवी, दोन्ही पण शीर्षक लिहायचे आणि हे पूर्ण सगळ्या ओळी पूर्ण करायच्या, सगळा पॅराग्राफ लिहायचा आहे त्या ठिकाणी. आणि रिकाम्या जागा ज्या काय तिथं अंडरलाईन करायचे त्या वाक्याच्या याच्यात. नुसते शब्द लिहायचे नाहीत, 1 2 3 4 असे शब्द नाही लिहायचे, पूर्ण वाक्य लिहायचे. मगच तुम्हाला समजा इथं 8 आहे, 8 रिकाम्या जागाला 4 मार्क असतील. पूर्ण जर ओळी दिल्या तरच 4 मार्क मिळतात, नाहीतर नुसते शब्द लिहिले तर 4च्या अर्धे म्हणजे 2च मार्क द्यायचा अधिकार परीक्षकाला असतो. त्यामुळे आळस करायचा नाही, पूर्ण परिच्छेद लिहायचा आपण. इथं पण त्या प्रकारे पूर्ण परिच्छेद लिहायचा आहे आणि रिकाम्या जागाला म्हणजे अधोरेखित किंवा अंडरलाईन करायचा. तर आपण आता निबंधाचा हा भाग घेतला. एक कालिदासचा डिटेलमध्ये बघितला, दुसऱ्याच्या मी हिंट दिल्या, तोंडी सांगितलेलं आहे. 6 त्यामध्ये रिकाम्या जागा आहेत. तर आता पुढच्या भागाकडे जाऊया. ब संवाद पुरे, जरी ब दिलं नसेल
तरी पण तुम्ही निबंधला इथं देऊ शकताय, निबंधला आणि या ठिकाणी संवादला दुसरा भाग असल्यामुळे. तर आपण संवादमध्ये डायलॉग्स किंवा वार्तालाप आहे त्यातला पहिला बघणार आहे आपण. तर हा माता आणि कैलास याच्यामधला संवाद आहे, माता कैलास संवाद दोघांच्या मधला. आणि या मंजुषामध्ये 7 शब्द आहेत, तरी मंजुषा नंतर दिली तरी पहिल्यांदा मंजुषा वाचायची. नयाव माता उत्तिष्ठ, नयाव माता म्हणजे उत्तिष्ठ उठ, पितृव्यस्य म्हणजे त्यांचे जे काही आजोबा आहेत किंवा त्यांचे सास, तर कृत्वा करून, मम माझे, सिद्धता, सिद्धता म्हणजे तयार होणे वगैरे असं पण आहे यामध्ये. तर हे शब्द आपण वाचले. आता यामध्ये आपण संवाद वाचूया. तर यामध्ये पहिल्यांदा काय दिलं, आई कैलासला उठवते. माता आई कैलास म्हणजे हे कैलास, हो हो किंवा आई, आई कैलास शीघ्रम लवकर, उत्तिष्ठ शीघ्रम आणि म्हणून उत्तिष्ठ आलेलं आहे. आई कैलास शीघ्रम उत्तिष्ठ. आता दुसरं काय आहे, कैलास अंब अद्य विराम दिनः खलु, जसं रविवार वगैरे विराम दिन म्हणजे सुट्टीचा दिवस, अद्य विराम दिन, खरं आज सुट्टीचा दिवस आहे. डॅश डॅश प्रिय दिनः त्वरा मास्तु म्हणजे गडबड करू नको. कुणाचा प्रिय दिवस, विराम दिन, मम प्रिय माझा प्रिय दिवस आहे आज सुट्टीचा दिवस, मम प्रिय दिनः त्वरा मास्तु म्हणजे गडबड करू नको, शीघ्रता करू नको असं कैलास म्हणतात. माता सत्वरम दंत धावनम, लवकर दंत धावन म्हणजे दात घासून, दंत धावनम स्नानाधिकम समापय, स्नान संपव किंवा आवर. तर याच्यात तिसरं काय येणार, दंत धावनम करून, हे करून ते कर म्हणजे इथे कृत्वा, सत्वरम दंत धावनम कृत्वा 2 क्रिया आहेत त्यामुळे इथे कृत्वा आलं, करून स्नान कर, दात घासून आंघोळ कर. अद्य बहिर्गंतव्यम खलु, तर आपल्याला लवकर बाहेर जायचं आहे. तर कैलास विचारतोय की डॅश डॅश किमर्थम बहिः मा अस्तु भोः, तर मा अस्तु, तर यामध्ये कैलास विचारतोय की कशासाठी बाहेर जायचं आहे. तर कुणाला विचारतोय, तर आईला. माता हा किमर्थम बहिः, माता हा आई, बाहेर कशासाठी जायचं, मा अस्तु, तर अशा प्रकारे तो आईला विचारतो. भोः म्हणजे त्या याच्यामध्ये जसं इथं आई म्हटलं तसंच भोः, मा अस्तु, तर कशासाठी जायचं. आणि त्यामध्ये मा असतो म्हणजे नाही, मा म्हणजे नको, नाही गेलं तर चालणार नाही का वगैरे असं तो बहाणा द्यायला लागला. तर पुन्हा माता काय म्हणते, कैलास हा अपि विस्मृतम म्हणजे तू विसरलास का कैलास, अद्य डॅश डॅश जन्मदिनम, तर आज कुणाचा जन्मदिन म्हणून स्य आलेला आहे, पितृव्यस्य. पितृव्यस्य म्हणजे एक तर आजोबांचं पण असं म्हणतात पितृव्यस्य जन्मदिन, तर त्यांचा जन्मदिवस आहे. तत्रैव गंतव्यम, तिथंच जायचं आहे. अतः अविलंबम स्नात्वा नवयुतकम धृत्वा सज्जा भव, म्हणून काय, आता अविलंबम वेळ न लावता काय करायचं, स्नान करून नवयुतकम, युतकम म्हणजे नवीन जे काही कपडे किंवा युतक म्हणजे कपडे घालून, धृत्वा धारण करून, सज्ज हो तयार हो, अशा प्रकारे मी थोडक्यात अर्थ याच्यात सांगितलाय. तर कैलास काय म्हणतो, हो हो सत्यमेव, हो हो म्हणजे आईला उद्गारून म्हणतो, हो हो खरंच की, विस्मृतम मया मी विसरलोच, सत्वरम डॅश डॅश करोमी, सत्वरम त्यानंतर काय करायचं, सत्वरम सिद्धताम करोमी. माता उपहार रूपेण किम, म्हणजे भेट म्हणून काय न्यायचं, नयावं, तर सत्वरम सिद्धताम करोमी म्हणजे मी लवकर, सिद्धता म्हणजे सिद्ध होतो, तयार होतो, सिद्धताम करोमी माता. आणि उपहार रूपेण भेट रूपानं किम नयावं, नय किम आहे त्यामुळं नयावं काय न्यायचं, आणि हवं आपण आज्ञार्थाचे प्रत्यय बघितले, द्विवचन आहे, तू आणि मी काय न्यायचं, आणि आवं नयावं, नयानी नयावं, तर किम आहे त्यामुळं नयावं, आणि इथं प्रश्नचिन्ह आहे त्यामुळे काय न्यायचं, अशा प्रकारे पण याचा अर्थ होतोय. तर इथं 7च्या 7 हे शब्द योग्य ठिकाणी पूर्ण झाले.
काय काय जरा तुम्हाला सिद्धता वगैरे जर अवघड वाटत असेल तर बाकीचे पहिल्यांदा भरून घ्यायचे शब्द, मग उरलेले एक दोन शब्द राहिले तर ते सोपं पडतं कुठल्या ठिकाणी कुठलं. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की समजा अर्थ न समजता गडबडीत हे दिलं तर एक शब्द जर चुकला तर त्याचा जोडी आहे, तर त्याचा जो काही पर्यायी शब्द आहे दुसरा तो पण चुकतो. एकामुळे दुसरा चुकण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे नीट अर्थ समजून क्रियापद आहे का कुठल्या मम क्रिया कुठल्या याच्यामध्ये असा आहे त्याचा संदर्भ आणि अर्थ समजून लिहायचा आपल्याला. तर इथं पुढं पण आहे, हे आपण संवाद हा पूर्ण केला आहे. तर अर्धा भाग झाला. पुढच्या याच्यामध्ये शुभम आणि चिटिका विक्रेता म्हणजे तिकीट विक्रेता याच्यामधला संवाद आहे. यामध्ये पॅरेग्राफ छोटा असला तरी प्रत्येक वाक्यामध्ये 1, 2 किंवा 3 रिकाम्या जागा आहेत. 10 शब्द आहेत. यामध्ये मंजुषामध्ये 7 आहेत आणि या ठिकाणी मंजुषामध्ये एकूण 10 शब्द आहेत. तर कधी कधी जास्त शब्द आणि त्याला पर्याय पण असतात. 10 पैकी 8 सोडवा किंवा म्हणजे 8 बरोबर यायला पाहिजे, मग 4 मार्क वगैरे. तर हे पण आपण पुढच्या वेळी बघणार आहोत. शुभम आणि कशा प्रकारे नमस्ते श्रीमान कुठं मला जायचं आहे आणि त्यामध्ये तिकीट मागतोय तो आणि तिकीट विक्रेता पण त्याला प्रश्न विचारतो, एकमेकांना जी काही माहिती विचारतात तर त्यानुसार कशानं जायचं आहे तुम्हाला वगैरे त्या प्रकारे हे शब्द बरोबर हे करायचे आहेत आपल्याला. तर आता 3 भाग झाले. हा संवादमधला दुसरा भाग आणि त्यानंतर पुढे आहे चित्रवर्णन. ते पुढच्या पानावर आहे. चित्रवर्णनमध्ये पण 2 आहेत, 2 उत्सव आहेत. तर एक उत्सव आहे आणि एक प्रसंग आहे. एक तर रक्षाबंधनम, इथं पण जो काही गणेश उत्सव आहे त्याप्रमाणे इथं पण रक्षाबंधन हा उत्सव आहे. आणि त्यानंतर इथं जसं रेल्वे स्टेशन किंवा तिकडचं आहे त्याप्रमाणे बस स्थानकाचं पण वर्णन आहे. इथं दुसरं आहे ते बस स्थानक. तर बाकीचे जे काही चित्रवर्णनमधले 2 भाग आणि यामधला संवादचा दुसरा भाग आपण पुढच्या वेळी घेणार आहोत. एकदम गडबडीत सगळं हे करण्यापेक्षा तोपर्यंत तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे संवादाचा पहिला भाग सोडून ठेवा, दुसरा वाचा, दुसरा आणि चित्रवर्णन एकदा नुसतं वाचून घ्या शब्दाने, हे म्हणजे पुढच्या वेळी तुम्हाला नीट समजेल. हे पान 19 वरचं आपण पूर्ण केलं आणि आता पान 20 वरचं पूर्ण करायचं आहे. आणि हे जे काही पॅरेग्राफ मंजुषामधले लिहिलेले आणि त्याच्याखाली पूर्ण केलेले आणि एका दुसरी ओळ सोडून मग दुसरा पॅरेग्राफ चालू करा. तर जे काय आपण आता पूर्ण केलेलं आहे ते ज्या दिवशी तुम्ही पाहणारा व्हिडिओ त्या दिवशी किंवा त्याच्या नंतरच्या दिवशी लवकरात लवकर पूर्ण करायचा प्रयत्न करा. आपल्या जे काय वही आहे नोटबुकमध्ये वरती डेट असेल त्या दिवशीची तारीख पण टाकायची आणि पेज नंबर, तिथं पेज नंबर पण असेल तर त्या ठिकाणी पुस्तकातला एक रेफरन्सचा पेज नंबर टाकायचा. तर अशा प्रकारे वेळच्या वेळी हे पूर्ण केलं तर समजून पण येईल आणि पुढचा जो भाग आहे तो पण लगेचच त्या फ्लोमध्ये त्या संदर्भामध्ये तुम्हाला समजायला सोपं जाईल. तर माझी आशा आहे की मी अशी आशा करतो की हे तुम्ही वेळच्या वेळी पॅरेग्राफ पूर्ण करून वहीमध्ये लिहा, जेणेकरून नंतर युनिट टेस्ट नंतर या वह्या पण आपल्याला चेक करायच्या आणि जास्त होमवर्कचा बॅकलॉग पण राहणार नाही, तुमच्यावर जास्त लोड पण होणार नाही. तर हे पूर्ण करा आणि पुढच्या भागासाठी तयार करा चित्रवर्णन आणि दुसऱ्या संवादासाठी. तर पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.